इकडे लक्ष द्या. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर महादेव. बघा सर, आता आपण रायगड किल्ल्यावरती 75 ते 80% रायगड किल्ला चढून वरती आला. रायगड किल्ला 80% चढून आल्याच्या नंतरला आपण ज्या ठिकाणी उभे आहात, हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा. मुख्य दरवाजा म्हणजे येण्यासाठी एकमेव दरवाजा, किल्ल्याचा मेन गेट, हा महादरवाजा आपण समोर पाहतो. खाली आपण पाहिलं हिरकणी बुरुज. हिरकणी बुरुजापासून तर पलीकडच्या साईडला टकमकतो. ही पूर्णपणे एक तटबंदी लागली आणि या तटबंदीच्या मध्यभागी किल्ल्यावरती येण्यासाठी एकमेव दरवाजा हा महादरवाजा बघायला भेटतो. आपण जर का खालून पाहिला तर नेमका दरवाजा कुठे आहे हा खालून आपल्याला दिसत नाही. आपण जेव्हा हा टर्न मारून वरती येतो ना, तेव्हा समोर दरवाजा बघायला भेटतो. याचा आकार कसा नागमोडी सारखा वळणामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. नागमोडी सारखा आकार देण्याचं कारण काय, एखाद्या शत्रूने खालून जर का हमला केला तर या समोरच्या बुरुजांना लागावा. जय बुरुज आणि विजय बुरुज या बुरुजांना लागावा, दरवाजाच्या आतमध्ये तोडफोड न व्हावी म्हणून या दरवाजाचा आकार असा नागमोडी सारखा देण्यात आलेला आहे. त्या काळामध्ये दरवाजा तोडण्यासाठी हत्तीचा किंवा उंडक्याचा वापर केला जायचा. हा लाकडी दरवाजा दिसतो का आपल्याला, या लाकडी दरवाज्यावरती आपल्याला बघा भाले दिसतात. जर का एखाद्या शत्रूने हत्ती गडावरती आणला, हत्ती जेव्हा धडक मारायला जाणार तेव्हा ते त्याला भाले लागले पाहिजे. पण आपल्याला प्रश्न पडतो, आपण 2 पायाचा माणूस रायगड किल्ल्यावरती येताना आपली एवढी दमछाक झाली, 4 पायाचा बालाडी द्यायचा हत्ती रायगड किल्ल्यावरती येऊ शकतो का, नाही येऊ शकत. परंतु जर का आला त्याच्यासाठी बांधलेला आहे. जर हत्ती नाही आला तर दरवाजा तोडण्यासाठी ओंडक्याचा वापर केला जायचा. ओंडकं म्हणजे काय, एखादा मोठा लाकूड तोडून त्याला रस्सी बांधून एक 50 लोकांनी धडक दिली जायची. परंतु मोठं लाकूड असेल, जर का दरवाजावरती धडक द्यायचं असेल तर 4 पटीने जागा मागे लागते. पण तेवढी जागा आपल्याला या दरवाजामध्ये बघायला भेटत नाही. आणि दरवाजामध्ये पायऱ्यांवरच्या नंतरला दरवाजा बघायला भेटतो. जरी वेगाने मागून लाकूड आणलं तरी त्या पायऱ्यांना लागलं पाहिजे, वेग भेटला नाही पाहिजे. या हेतूने दरवाजाचा आकार असा हा नागमोडी सारखा बनवण्यात आलेला आहे. हा दरवाजा लाकडी दरवाजा हा आता बसवलेला आहे. खालच्या साईडचा दरवाजा ओपन केलेला आहे पूर्णपणे. खालच्या साईडला एक छोटासा दरवाजा आहे बघा, त्या दरवाजाला दिंड दरवाजा असं म्हटलेलं आहे. हा आता ओपन दरवाजा ठेवण्यात येतो. त्या काळामध्ये दरवाजा पूर्णपणे बंद असतो. जर का कोणी उघडायला सांगितलं, वाजवलं त्याने दरवाजा ओपन केला जायचा. मग छोटा दरवाजा वाजवला की ओपन केला जायचा. मग त्या छोट्या दरवाज्यातनं दिंड दरवाज्यातनं 1 किंवा 2च लोक आतमध्ये जाऊ शकतात किंवा बाहेर येऊ शकतात. लाखोंची फौज जरी आली तिथून 1 किंवा 2 लोक आतमध्ये जाणार, उरलेली लोक या दरवाजामध्ये या जागेमध्ये उभे राहणार. मग आपले मावले कमी असतील, शत्रू जास्त असतील तर त्यांच्या सामोरे कसं जायचं, तर या